तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता चालू इंद्रायणी डोंगरावर इंद्रिव म्हणजे तिकडं आता आलेलो आहे इंद्रिव। इथं गाडी आपली ठेवलेली आहे। तर आता पायथ्याशी म्हणजे करायला आली ही आपली गाडी इथं ठेवलेली आहे। तर जाते जरासं धावत जरासं वरती इथं पायथा मंदिर तर त्या बराचा पहिले नावाचा हा मूस आहे। आताशीच पाहिलं मुलं धावलं अजून जरासा कमी उंच आहे। हे असल्या गाड्या दिसत तिकडे गाव। तर आता इथे जरासा मध्येशी रस्ता आहे, तो मेन रस्ता आहे। अशा मध्येशी रस्ता गवलेला आहे, हे गोंडीच आहे समजावी। तर साईडशी जरासा शॉर्टकट पडते, गुपित रस्ता दम जाम आपा चाललाय पुरं। असला बेकार रस्ता आहे, एकदम करकरीशी रस्ता आहे, डेंजर। डायरेक्ट कडशी रस्ता आहे, वर्षी व्ह्यू बेकार ते डेंजर येते जाम भारी। हे बघ नुसतं कर तो आप्पा कडकशी उन्हाच्या मुलांनी डेसन असं फोनमध्ये तो रस्ता बिस्ता दिसते। इथे सगळा हे झाला आहे। एक पिशवी इशाला वागवा लागते जावाला रवत बिवत आलो झटकन निघलो या साईडला। पोचलो लवकर आलो इकडे जरासा शॉर्टकट मारला, पण नाही तर तवरा पाला मारायला लागला असता। थांबलो एवढं चढलो, असला बेकार दिसते व्ह्यू भारी। तो चिरनेर दिसते तिकडं, फोनमध्ये दिसते का माहिती नाही, पण चिरनेर आहे तिकडं। आणि तिकडं डोंगर बिंगर आहेत। हे आपा चाललाय पूर्व वरती, दम लागला जाम। कसला भारी नजारा दिसते। चढलो आम्ही आताच, तो चिरनेर तिकडचा ती कंपनी दिसते गोडाऊन सगळ्या दिसते। चप्पलच निघली पाहिजे। हो ग्राफिक्स असला बेकार दिसते। तर आलून एकदाच वरती चढलो, मग आहे आप्पा तिकडे अरबी समुद्र दिसते। या फोनमध्ये दिसना सर, तिकडं डोंगर निसता पूर्ण खाई यो समोरचा देऊळ आधी पूर येताना या देवळा बघू शकता। तो तिकडचा केलवण्याचा भाग आहे। यो आमचा छोटासा गाव आहे, तिकडे गोळाव बिळाव नाहीत आणि पूर्ण जंगल शेत आहेत पूर्ण। तिथं कुत्रे आमचे स्वागत करतात भू भू करून। यो पूर्ण मंदिर, यो एक मंदिर तिकडे आहे। कुत्री भुकून आमचं स्वागत करतात। देवला जवळ आलो, क्लिअर। तो कुत्रा बघते आमच्याकडं। तर तुम्ही स्टॉप करून वाचू शकता। यो मंदिर
कॅमेरा आहेत. कॅमेरा पाहिजेच. बसतो जरासं इथं आता. आप्पा बसलाय तिथं. बघ तिथं गाव बी दाखवते तुम्हाला थोडा जवळशी. कसली भारी दिसते, कसला भारी दिसते सगळं क्लिअर. फोनमध्ये क्लिअर नाही दिसत. गाडी घेऊन आलोय पण गाडीवरती चढवायला चान्स नाही, रस्ता आहे खराब. नाही तर चढवली असती पण उतरवताना घाम फुटला असता. एक तर कुत्रा झोपला. तो आता पुरं देऊळ आहे. यो देऊळ अख्खा बघू शकता. तर तुम्ही बोलतोय तर जसं कॉमेंट्री करते मी. कॉमेंट्री करायला जावं लागेल आता. यो तर कुत्र्याला जरासा खावायला टाकते. खोबरा खाताना ते चल यो. इथे पिशवी ठेवलेली. आता चाललो आम्ही. त्यानं खोबरा टाकला थोडा खावला. खाताना खुशीन खुशीन काय खायचं असेल काय माहीत. वरती टाकला खोबरा. खाला तर खाला. तर हे खाला. जनरेटर लाईटसाठी. वरती लाईट नाही. इन्व्हर्टर आहे फक्त. सोलर पॅनल आहे. तो फक्त उन्हाळ्याचेच. पावसाळ्याचे नसेल त्याची लाईट भेट. तिथे देवला जवळ वरती आलोय. व्हिडिओ लांब नको व्हायला म्हणून धावतोय. आता व्हिडिओ मोठे झालं मग स्किप करून बघता असं होते. स्किप नका करू. मी चांगलंच पॉईंट दाखवते. जास्त नाही का घरी व्हिडिओ बारक्याच बनवते. 15 मिनिटाचे खर्चीच असते व्हिडिओ. तर इथं आता मंदिराजवळ आलो नाही. अयोध्यपूरचे समोरला गणपती बाप्पाची मूर्ती. श्री भुवनेश्वरी माता मंदिर तिथं. आणि आप्पा दिला देवला दातेदारचा मागं. इथं पावट्या होत्या. आता नाही दिसत. या डगरी इथं पावटी होत्या रामाच्या कसल्या. श्रीरामाच्या गाणी बिणी लावली कोणतरी. आवाज येते. तलईंचा पाणी मिसतात चकाकते बस. तर चालू घरा या देवळांची पाया पडलो डायरेक्ट खालती. आप्पा इकडे देवला. तर गणपती बाप्पाची चालू देवला. इकडे पण सोलर पॅनलच आहे सगळा. वरती सोलर पॅनलचा कनेक्शन. बाई इथं बॅटरी आहे.
कसला भारी दिसते. तर आता चालून घरा आपा पुरं मंदिर देऊळ इथं सर्दी झाली मस्तपैकी. सगळा भारी भारी दिसते. हे व्हिडिओ जाम बारकीच होईल. थोडी मोठी बनवासाठी काहीतरी बटाटे असाच. तर 5 मिनिटाचीच व्हिडिओ होईल. आपा चालले पुरं. गाडी चालवताना शूट नाही करायला भेटायचा. गाडी चालवताना व्हिडिओ काढावी नाही. हेल्मेट आणला तर मस्त की सावली आहे. जरासा थंडावा येते. दम लागते उतरताना पण थोडा. आपा चाललाय पुरं. तर गाड्या स्लिप झाल्यान डेंजर. ते बघा या गाड्या स्लिप बीप झालेल्या आहेत. हे 4 व्हीलरचा पट्टा आहे. तर आता लवकरच घरा जाऊ. आलू आपण या अंशीने जायचं. या अंशीत जाऊ. याच गोंडींशी जायचं. आता मी जाते पुरं व्हिडिओ करायला. जावा बिवा लागते. काट आहेत. आग्रान गेलो गो मी डोंगरान गेलो गो. पायान काटा माझ्या घुसलाय गो. गाणी बोलायला जाम आवडतं. मजा येते गाणी बोलायला. तर डोंगरान हे आता होता नवीन डोंगरान इशे मस्त शॉर्टकट होते. जाम टाइम वाचते. 2 मिनिटांनी त्यांच्या साईडला निघतो. 5-6 मिनिटाचा पल्ला आहे तो 2 मिनिटं निघते. पण रस्ता खराब आहे. सर्दी झाली जाम. इशे एकदम कडशी आहे सगळा उतराला. पाय स्लिप झाला तर पडलो असतो. मग पाय स्लिप झाला वरती तिकडं पडलो असतो डायरेक्ट खालती. फोन नव्हता हातात. व्ह्यू बघी होतो. तोल गेला डायरेक्ट आपोआप. निघलो बाहेरला. एक कानान आहेत गाणी चालू. म्हणजे कॉर्ड घालून निघलो बाहेरला. जाम टाइम वाचते या रस्त्याने आलो. यो रस्ता आहे. तर आम्ही चालू उतरलो. आपा ते मागच आहे जाम. आलो एकदाच खालती. थांबता नाही धावत जावं लागते. कधी आलू गेलो तरी इथं आलो खालचे पाय तसे. वेगवेगळा रस्ता बघू शकता की समोर आपली गाडी. हा रस्तो आलेला येऊ. गाड्या भिड्या चालतात तरी आपली इथं गाडी शाईन SP 125 मस्तच मजा येते गाडी चालवायला. तर इथं आलो. आजच्या व्हिडिओने आवडत. बाय. लाईक करा. मी काय नाही जास्त बोलत.